सिंधुदुर्ग साहित्य, कला आणि संस्कृती या क्षेत्राचा अजरामर इतिहास असणारा जिल्हा. या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कणकवली नगरीमध्ये अत्यंत अद्ययावत असं बहुउद्देशीय मराठा सांस्कृतिक भवन उभारलं जाणार आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनीच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्या शुभ हस्ते या सांस्कृतिक भवनाची पायाभरणी केली जाणार आहे. तब्बल 8 कोटी एवढा शासकीय निधी मंजूर असलेले हे मराठा सांस्कृतिक भवन कसे असेल? या सांस्कृतिक भवनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध होतील पाहूयात स्ट्रेट लाईट विथ राजन चव्हाण. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली शहरामध्ये अद्ययावत असं सर्व सोयी सुविधांनी युक्त असं मराठा सांस्कृतिक भवन उभारले जात असून महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी नारायणराव राणे यांच्या शुभ हस्ते 19 फेब्रुवारी रोजी या मराठा सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन संपन्न होत आहे. या सांस्कृतिक भवनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक नियोजनमधून तब्बल 8 कोटी एवढा निधी पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूर केला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याला प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली आहे. कणकवली शहर हे पनवेल ते कन्याकुमारी या नॅशनल हायवेवरती बसले असून सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा कणकवली शहराची वेगळी अशी ओळख आहे. कणकवली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 28 गुंठे जागेमध्ये कणकवली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तेही नॅशनल हायवे लगत अत्यंत प्राईम लोकेशनवरती अद्ययावत आणि सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त असं मराठा सांस्कृतिक भवन उभारलं जाणार आहे. सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी जे घटक महत्त्वाचे ठरतात त्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्राचा मोठा वाटा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठीच पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा वार्षिक नियोजनमधून तब्बल 8 कोटी निधी या मराठा सांस्कृतिक भवनसाठी उपलब्ध करून दिला आहे. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 28 गुंठे जागेत तळमजल्यासह वरील 2 मजले अशी मराठा सांस्कृतिक भवनाची बहुउद्देशीय अशी इमारत उभारली जाणार आहे. या सांस्कृतिक भवन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. त्यासोबतच समस्त हिंदूंची अस्मिता असणारा भगवा डौलाने फडकावून ठेवणारा तब्बल 40 ते 50 फूट उंचीचा ध्वज सुद्धा इथं उभारला जाणार आहे. या मराठा सांस्कृतिक भवनासभोवती सुसज्ज असं लँडस्केप गार्डन असेल, ज्यामध्ये बच्चे कंपनीच्या मनोरंजनासाठी खेळणी असतील, पाथवे असतील, सिटिंग अरेंजमेंट सुद्धा असेल. तळमजल्यावर प्रशस्त असं दुचाकी आणि 4 चाकी पार्किंगची सुविधा असेल. त्यासोबतच एंट्री पॉईंटवरती VIP पार्किंगची सुसज्ज अशी वेगळी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. भविष्याची गरज ओळखून याच इमारतीमध्ये बेसमेंट पार्किंगचाही विचार केला जाऊ शकतो. सांस्कृतिक भवनाचे ऑफिस, विश्रांती कक्ष आदी सुविधा या तळमजल्यावरच असतील. तर पहिल्या मजल्यावर बाल्कनीसह किमान 400 बैठक व्यवस्था असणारं सेंट्रलाइज एअर कंडिशन आणि साऊंडप्रूफ सिस्टीमसह अपडेटेड असणारं एक सुसज्ज असं अद्ययावत नाट्यगृह असेल. तब्बल 1500 स्क्वेअर फूटचं भव्य असं स्टेज हे या नाट्यगृहाचं मोठं वैशिष्ट्य असेल. कलाकारांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम, रिहर्सल रूम, मशीन रूम आदी सुविधा यामध्ये असतील. प्रेक्षकांसाठी सुसज्ज असं कॉमन वॉशरूम असेल. दुसऱ्या मजल्यावर मराठा समाजाचा इतिहास उद्बोधित करणारी अशी आर्ट गॅलरी असेल, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेपासूनचा मराठ्यांचा इतिहास सांगणारे वॉल पोर्ट्रेट असतील. यासह 6 डिलक्स रेस्टरूम असतील आणि महत्त्वाचे म्हणजे 150 बैठक व्यवस्था असणारा एअर कंडिशन मल्टीपर्पज हॉल सुद्धा असेल. कणकवली स्थापन झालेल्या मराठा मंडळाचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे हे पदाधिकारी सुद्धा आहेत. या मराठा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मनीषा होती की कणकवलीमध्ये मराठा मंडळाचं सुसज्ज असं भवन निर्माण व्हावं. त्या दृष्टीने आवश्यक ती पावले सुद्धा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी वेळोवेळी उचलली होती. परंतु काही कारणामुळे मराठा समाजाचं हे स्वप्न सत्यात साकारू शकलं नव्हतं. मात्र आपल्या वडिलांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी चिरंजीव नितेश यांनी खासदार असलेले आपले वडील नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला. नितेश राणे यांना साथ मिळाली ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची.
आणि मंत्री आणि पालकमंत्री होऊन अवघं 6 वर्ष पूर्ण होतंय नव्हतं तोवरच नामदार नितेश राणे यांनी आपल्या वडिलांनी दिलेला शब्द आज पूर्ण करून दाखविला आहे. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं नितेश राणे यांनी आपली आज वचनपूर्ती केली आहे असं म्हणावं लागेल. सुसज्ज आणि अद्ययावत असं उभारण्यात येत असलेल्या या मराठा सांस्कृतिक भवनामुळे कणकवली शहराच्या आणि पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुद्धा सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठी भर पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या व्यावसायिक नाटकांना अथवा सांस्कृतिक उपक्रमांना या निमित्तानं हक्काचा रंगमंच मिळणार आहे. या मराठा सांस्कृतिक भवनाच्या प्रस्तावाच्या कागदोपत्री पूर्ततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता तथा कणकवलीचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल तसेच उपअभियंता विनायक जोशी, उपअभियंता कमलिनी प्रभू यांनी विशेष मेहनत घेतली आहे. मराठा सांस्कृतिक भवनाच्या संपूर्ण प्रोजेक्टचा आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनिंग अमोल नष्टे अँड असोसिएट्सने केलेला आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी अमोल नष्टे यांचंही सहकार्य अत्यंत मोलाचं असंच आहे. एकंदरीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने कणकवलीत साकारण्यात येत असलेले मराठा सांस्कृतिक भवन हे भविष्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरणार आहे.